नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री संसद भवन परिसरात दाखल झाल्यात। राष्ट्रपती भवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सत्ताधारी शिवसेनेने देखील या मोर्चाला पाठिंबा दिलाय। सेनेचे खासदार आनंद अडसूळ, चंद्रकांत खैरे, गजानन कीर्तिकर, ममता बॅनर्जींसोबत या ठिकाणी दाखल झालेत। तत्पूर्वी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तृणमूलकडून संसद भवन परिसरात निदर्शनं करण्यात आली। आणि अखेर हा मोर्चा निघालेला आहे। थेट दिल्लीतली ही दृश्य आहेत। तृणमूल काँग्रेसनं राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढलेला आहे। नोटाबंदीच्या विरोधात हा मोर्चा आहे। नोटाबंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सुद्धा आता ममता बॅनर्जींसोबत आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संसद भवन परिसरामध्ये दाखल झाल्यात। अंगावर काळी शाल घेऊन हे निदर्शन करण्यात आलंय। राष्ट्रपती भवनावर निघणाऱ्या मोर्चात शिवसेनेच्या सहभागाबद्दल आम आदमी पक्षाचा आक्षेप आहे। शिवसेना सहभागी झाल्यास आप या मोर्चात सहभागी होणार नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। आणि अखेर या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। तृणमूल राष्ट्रपतींना आपलं मागण्यांचं निवेदन सादर करणार आहे। 9,000 करोड़ लेके भाग गया इंग्लैंड में, उनको वापस लेके आइए। स्विस बैंक में कितने पैसे पड़े हैं वो उनका हिसाब दीजिए, जो 100 दिन में काला धन। तेव्हा नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात चलता रहा। अखेर तृणमूल काँग्रेसने मोर्चा काढलेला आहे। सॉरी भाई, खराब हो रहा है, थोड़ा खराब हो रहा है। तेव्हा तृणमूलच्या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। नोटाबंदीमुळे काळा पैसेवाले बाजूला राहिले असून पांढरा पैसेवाल्यांच्या छळ सुरू असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे। काय नेमके शिवसेनेचे आक्षेप आहेत? मुळात असं आहे की शेतकऱ्याला तुम्ही जिल्हा बँकेला बंदी केली। तुमच्या 14,000हून अधिक अशी गावं आहेत की ज्याच्यामध्ये बँकच नाही आहे। मुळात 50 किलोमीटर दूर जाईल का तिथे जिल्हा बँकेची एखादी शाखा आहे, तुम्ही त्याला पैसे भरू देत नाही, त्याला पैसे काढू देत नाही। शेतकरी काही शेळ्या विकतो, जनावरं विकतो, त्याचे पैसे भरायचे आहेत, त्याला ते घेत नाही। त्याला कर्ज पाहिजे, तुम्ही देत नाही। आणि पुन्हा मर्यादा, म्हणजे माझेच पैसे काढायला मला मर्यादा, 10,000ची मर्यादा, माझे पैसे तिथे 5 लाख रुपये पडले, मला काढायला मर्यादा घालता तुम्ही। म्हणजे जेव्हा प्रसंग आलाय आणि पैशाची गरज आहे, आम्ही बँकेत का ठेवले पैसे? या मर्यादा घालणं गैर आहे। हा असा निर्णय जेव्हा होतो तेव्हा मग सबका साथ ते सबका साथ कुठे? तुम्ही निर्णय घ्यायचा, त्याची सगळी अंमलबजावणी करताना होणारे व्याप ते आम्ही बोललो तर तुम्हाला वाटतं की आम्ही विरोधात बोलतो? आम्ही त्या निर्णयाचं समर्थन केलं, हे पहिलं लक्षात ठेवा। स्वागत केलंय, काळे पैसे काढलेच पाहिजे, पण ते काढताना काळे पैसेवाले राहिले बाजूला आणि ज्यांचे पांढरे पैसे आहेत त्यांचा छळ सुरू आहे।